फलंदाजी केली होती त्यांनी चेन्नई सुपर किंग संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 9. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे ती कोलकाताला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया काय करता येते सुधीर आणि निक्या. पहिला चेंडू प्रणव यांचा निक्या यांना. हो चांगला चेंडू आणि पंच अफजल यांचा निर्णय स्क्वेअर चेंडू. नक्कीच एक धाव भेटेल. पायावर अटॅक करण्याचा प्रयत्न. उलटा प्रकारचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने केलेला आहे. बॅटची कडे घेऊन एक धाव घेण्यात यश आलेलं आहे ते निकेश यांना. निक्याने एक धाव घेण्यात यश आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. आणि स्ट्राईकला आलेले आहेत ते सुधीर. दुसरा चेंडू प्रणव यांचा. काहीसे पायावर वळवायची त्यांची जी नीती आहे ती काही सफल होत नाहीये. आणि स्क्वेअर चेंडू अफजल पंच अफजल यांनी निर्णय दिलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. एकच चेंडू झालेला आहे या षटकातील. हो चांगला चेंडू आणि भिरकवलेला जो स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्कीच हे धाव भेटेल सुधीर यांना. धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 स्क्वेअर चेंडू टाकले होते ते प्रणव यांनी. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 13. हो रिव्हर्सचा प्रयत्न टॉप एज घेतलेली आहे. बघूया काय होतंय. आणि एक धाव घेण्यात यश आलेला आहे. नक्कीच एक धाव घेण्याची आणि धावसंख्या झालेली आहे ती 14. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग 2024 आदर स्तंभ दत्ता डेकोरेटर यांचं हार्दिक स्वागत. या पुढील सामन्यात त्यांचा कलात्मक गोलंदाजी आणि फलंदाजी दिसणार आहे आपल्या सगळ्यांना. बँगलोर करून खेळतायत ते. चांगलाच पूल केलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच एक धाव भेटेल ती निकेश यांना. धावसंख्या झालेली आहे ती 4. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि हातात केलेला आणि धाव झालेले आहेत ते. कॉल दिला नाही धावत आले ते सुधीर आणि नॉनस्ट्राईकला पोहोचू शकले नाही ते निक्या. आणि धाव बाद झाले. चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते जयेश यांनी. आणि धावसंख्या झालेली आहे ती 15. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूत 12 धावांची आवश्यकता आहे. आणि या पुढील षटक ते पॉवर प्लेचं षटक असेल. आणि एक खेळाडू हा पॉवर प्ले लाईनच्या बाहेर उभा असेल याची नोंद घ्यायची आहे. चांगला चेंडू फटकावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल सुधीर यांना आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे ते कोलकाताला हा पहिला सामना जिंकण्यासाठी.
पॉवर प्लेचं षटक आहे. एक खेळाडू पॉवर प्लेच्या लाईनच्या बाहेर असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत ते हो रोहन घाणेकर. मिस्ट्री बॉलर आहेत ते प्रतीक्षा नगर मधील. या षटकात सामन्याची दिशा पूर्णपणे ते चेंज करू शकतात. बघूया काय करतात ते. चौथं षटक पॉवर प्लेचं रोहन वर्सेस त्यांच्याच संघातील कांगारू संघातील मलिंगा बाळू रायपुरे हे स्ट्राईकला आहेत. बघूया काय करता येईल. हो चांगला चेंडू. हो काय चेंडू टाकला. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता बाळू यांचा आणि चांगला चेंडू दूरवर टाकला. गुड लेंथ बॉल. त्यांची ऍक्शन अशी आहे की त्यांनी 6 चेंडू टाकले ना नक्कीच 2 ते 3 चेंडू ते डॉट करू शकतात. अशी त्यांची ऍक्शन आहे. फार सुंदर ऍक्शन आहे रोहन घाणेकर यांची. दुसरा चेंडू घाणेकर यांचा. हो 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 चांगला चेंडू टाकतायत. थोडासा बॅकफुटला येऊन समोर मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडासा जोरात आला आणि बॅटच्या वरती लागला आणि मिडविकेटच्या दिशेने गेला. नक्कीच एक धाव भेटेल बाळू यांना. मलिंगा प्रतीक्षा नगरचे पहिले मलिंगा बाळू रायपुरे. तिसरा चेंडू. हो गुडलेन चेंडू आणि बॅटची कडा घेतली आणि एक धाव करण्यात यश आलेलं आहे का. नक्की झालेलं आहे. गचाळाचं यष्टीरक्षण अक्षय करा त्यांच्याकडून आणि एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. चांगला चेंडू होता. स्टेप आउट होत आहे ते पाहिलं आणि थोडासा चेंडू खेचला. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेनला टाकला आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकांच्या हातात गेला परंतु काही गचाळाचं यष्टीरक्षण झालं ते अक्षयांच्याकडून आणि एक धाव घेणे यश आलं. स्ट्राईकला आले ते सुधीर. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चौथा चेंडू 9 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला ते सुधीर. हो चांगला चेंडू मिड विकेटच्या दिशेने बटवाल्याच्या नादात पूर्णपणे डॉट झाले. मी बोललो नक्कीच त्यांची ऍक्शन अशी आहे की त्यांचा चेंडू लेंथवरच पडणार. काही ऍक्शन चुकली तरच त्यांचे चेंडू खराब पडतील. ज्या वेळेला नक्की ऍक्शन त्यांची परफेक्ट आली तर नक्कीच ते लेंथ बॉल टाकू शकतील 6च्या 6. नक्की चांगलेच रिदम मध्ये बॉलिंग करतायत ते घाणेकर. चांगले 2 चेंडू बीट केले ते. एक सुधीरला आणि एक मलिंगाला. धाव संख्या झाली ती. हो पुन्हा एकदा लन चेंडू आणि बीट केलेला होता परंतु एक धाव घेण्यात यश आलेला आहे सुधीर यांना. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतायत घाणेकर. 5 चेंडू मध्ये फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्यात त्या घाणेकर यांनी आणि 7 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या झाली ती 19. 7 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू पॉवर प्ले. चौथं षटक पॉवर प्ले. बघूया काय करतात. शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला ते बाळू रायपुरे मलिंगा. बघूया. हो पुन्हा गोलंदाज चेंडू आणि चांगला पटकवलेला आहे. हो प्रयत्न चांगला होता. एक धाव घेण्यात यश आलेला आहे. चांगला थ्रो आणि चांगला गॅदर केलेला आहे आणि एक धाव घेण्यात यश आणि हो चांगलं तिथे क्षेत्ररक्षण आणि षटक संपलेलं आहे. चांगलं षटक टाकलेलं आहे. चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्या घाणेकर यांनी या षटकात आणि कमबॅक करून दिलेला आहे तो चेन्नई सुपर किंग संघाला. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच एक चांगला फटका मारावा लागेल.
आणि हे दोघे फलंदाज आहेत ते नक्कीच कॅपेबल आहेत षटकार आणि चौकार आणि चांगला एक चेंडू फटकावायला. 6 चेंडू 7 धावा. बघूया कोण येतं शेवटचं षटक घेऊन. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते आदिराज. प्रतीक्षा नगर मधील शिवनेरी संघामध्ये खेळतात ते आदिराज. बघूया काय करतायत ते आधी. 6 चेंडू 7 धावा. स्ट्राईकला ते बाळू. प्रतीक्षा नगर मधील पहिले मलिंगा म्हणून त्यांना ओळखलं जातं. कांगारू या संघाला रिप्रेझेंट करतात ते मलिंगा बाळू रायपुरे. बघूया आदिराज काय करतायत ते शेवटचं षटक. 6 चेंडू 7 धावा. दुसरा सामना हा प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग 2024 चा चांगला हर्ष उल्हास बघायला भेटतो प्रतीक्षा नगर मध्ये. हो सोळा चेंडू काहीच्या प्रेशर मध्ये आलेले आहेत गोलंदाज पंच अफजल आणि दाई. हे दोन्ही पंच पुरन आणि अफजल हे दोन्ही सायन धारावी या विभागातील चांगले खेळाडू हे पंच म्हणून लाभलेले आहेत यावर्षी आपल्याला प्रतीक्षा नगर प्रीमियर लीगला. तो शॉट करता चेंडू पुन्हा स्टेप आउट होत आहेत आणि शॉर्ट ऑफ गुडलेंची गोलंदाजी करतायत ते आधी आणि बीट होत आहेत ते पूर्णपणे बाळू. आणि 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू 6 धावा. यावर्षी आपल्याला युट्यूब साठी लावलेले आहेत ते यूपी अपडेट युट्यूब चॅनल. यावर्षी आपल्याला प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग 2024 साठी युट्यूब लाईव्ह करत आहेत. आणि बॅटची कडा घेतली स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलेले आहे. आदित्य पाळलेले त्या चेंडूच्या मागे बघूया एक धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि एक धाव घेण्यात यश. धावसंख्या झालेली आहे ती 22. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. स्ट्राईक लाईट ते स्वतः कर्णधार कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार सुधीर कणोजिया. तिसरा चेंडू शॉर्ट प्रकारचा चेंडू. हो शॉर्ट प्रकारचा चेंडू पूर्णपणे क्रॉस करण्याच्या नादात बीट झाले ते. काहीसा चांगला पेस होता चेंडू. शॉर्ट बॉल होता पण थोडा पेस असल्यामुळे काय पेसनी बीट झाले सुधीर. चेंडू निघून गेला आणि नंतर बॅट आली त्यांची. काहीचा चांगला निर्णय घ्यावा लागेल. 3 चेंडू 5 धावा हव्या आहेत. चांगला चेंडू फटकावा लागेल सुधीर यांना. हा पहिला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा शॉर्ट प्रकारचा चेंडू विनुकेटच्या दिशेने बघूया किती धाव घेण्यात यायचे असत. हो चांगले तो केला होता परंतु सुधीर यांना पोहोचण्यात यश आलेलं आहे. स्ट्राईकला आलेले ते बाळू रायपुरे. धाव संख्या झाली ते 23. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. बाळू यांनी असे करिश्मे केलेले आहेत. कांगारू संघाला रिप्रेझेंट करताना षटकार सुद्धा मारलेले आहेत. त्याची सुद्धा नोंद घ्यावी. बघूया आता काय करतायत ते कोलकाता नाईट रायडर्स साठी. 2 चेंडू 4 धावा. अजय उमरटकर कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच आहे का तुमची अजय? नेक्स्ट टू नेक्स्ट आहे ना. अजय आलेले आहेत. हो शॉर्ट प्रकारचा चेंडू
मिड विकेटला फटकावलेला आहे आणि स्क्वेअर लेगला एक धाव नक्कीच भेटेल. एक चेंडू 3 धावाची आवश्यकता आहे. एक चेंडू 3 धावा, चौकार मारावा लागेल बाळू यांना. बघूया काय करतायत ते. आधी बरोबर शॉर्ट प्रकारची गोलंदाजी करतायत. काहीसा रूम देत नाहीये तो बाळू यांना चेंडू समोर फटकवण्यासाठी. नक्कीच बघूया. एक चेंडू 3 धावा हव्या आहेत. चांगली गोलंदाजी केली ती चेन्नई सुपर किंगनी, परंतु हा चेंडू निर्णायक असेल. बाळू रायपुरे, मालिंगा पुढे पुढे टाकलेला आहे आणि नक्कीच एक धाव घेण्यात यश आणि डेड केलेला आणि हा सामना जिंकलेला आहे तो चेन्नईने. चांगली गोलंदाजी केली आणि चेन्नईने प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग मधील दुसरा सामना हा जिंकून आपल्या 3 साखळी सामन्यांमधील पहिला सामना जिंकून चांगली बोनी केलेली आहे. आणि पुढील सामना